नमस्कार. आता आपण आलो आहोत कृषी महोत्सवातल्या एका आगळ्या वेगळ्या स्टॉलकडे. आपण पाहू शकतो की आजकाल बेरोजगारीचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणावरती आहे, म्हणून सगळीकडे ओरड केली जाते. परंतु इच्छा तिथे मार्ग या पद्धतीने आपल्याला ह्या स्टॉलवरती काही प्रेरणा निश्चितपणे मिळू शकते. आपण बघू शकतो की पदवीधर कृषी फार्म हे जे संस्थापक आहेत, आदर्श युवा शेतकरी कृषी सेवक पुरस्कार प्राप्त श्री परमेश्वर आबासाहेब थोरात, जिल्हा बीड, हे आपल्या सोबत आहेत. यांची खासियत अशी आहे की यांचं शिक्षण हे BA झालं. नॉर्मली आपल्याकडे BA किंवा असं शिक्षण झालं तत्सम की मोठ्या प्रमाणावरती आपल्या आजूबाजूची लोक हेटाळणी करतात, परंतु एका शेतकरी म्हणण्यापेक्षाही ऊसतोड कामगाराच्या मुलांनी केलेला चमत्कार आपल्याला इथे बघायला मिळतो. ते स्वतः BA असून देखील त्यांनी शेतीमध्ये उतरले आणि त्यांचा रिसर्च, त्यांचा प्रवास, ते महाराष्ट्रामधले ॲव्होकाडो हे जे म्हणजे आपला उच्चार घ्यायलाही जरा अवघड जाते असं हे फळ महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा लागवड करण्याचा बहुमान त्यांनी प्राप्त केला. आपण त्या यशोगाथा जाणून घेऊयात थेट परमेश्वर थोरात यांच्याकडून. थोरातजी, काय सांगाल आपला प्रवास? नमस्कार, मी परमेश्वर आबासाहेब थोरात, राहणार शिवणी, तालुका, जिल्हा बीड. आज 2018 मध्ये मी ॲव्होकाडो ही शेती केलेली. मुळात शेती अशी केलेली की आज शेती परवडत नाही असं बरेच तरुण शेतकऱ्याचा एक भास आहे. शेती का परवडत नाही ह्याच्यावर मी थोडा विचार केला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मला ही ॲव्होकाडोची माहिती मिळाली. आणि माहिती मिळाल्याच्या नंतर मी ह्याच्या शोधात गेल्याच्या नंतर ॲव्होकाडो लागवड करण्याचा एक मी निश्चय घेतला आणि ॲव्होकाडो मी लागवड केलेली आहे. हे जे पीक आहे हे मुळातलं कुठलं आहे? भारतामध्ये तर हे नाव ऐकायला भेटत नाही. तर हे पीक कुठलं आहे आणि ह्याला कालावधी पेरणीचा कसा लागतो ते सगळं पाहिजे. मुळातलं जर हे ॲव्होकाडो हे नाव महाराष्ट्रासाठी आज नवीनच आहे, पण फळ सुद्धा नवीनच आहे. ह्याची मुळात लागवड अमेरिकेमधल्या मेक्सिको विद्यापीठामध्ये केली जाते आणि त्याच्यानंतर साऊथमध्ये एसरगटा रिसर्च सेंटर चेटाली या कर्नाटक या राज्यामध्ये सुद्धा ॲव्होकाडो आपल्या अगोदर 10 ते 15 वर्ष अगोदर कर्नाटक या राज्यामध्ये आलेला आहे. ह्या पिकाला लागवड कोण्या मोसमामध्ये केली जाते? ॲव्होकाडोची लागवड जून जुलैमध्ये पावसाळ्यामध्ये लागवड केली जाते आणि पावसाळ्यामध्ये लागवड केल्याच्या नंतर 2.5-3 वर्षामध्ये आपले झाड उत्पादन द्यायला सुरुवात करते आणि 2.5-3 वर्ष पूर्ण होताच जानेवारी फेब्रुवारीमध्ये ह्याला फुलं आणि फळं यायला सुरुवात होते आणि जानेवारीमध्ये फळं आणि फुलं आल्याच्या नंतर जून आणि जुलैमध्ये ह्याच्या फळांची साईज अशा प्रकारे होते आणि हे फळ तोडणीला येतं. या फळाचं मार्केट रेट काय आहे? हे फळाचं मार्केट रेट असं आहे की आपण जर सर्वसामान्याला सांगितलं तर खोटं वाटणार आहे, परंतु ज्यांना खोटं वाटेल त्यांनी ऑनलाईनचा जमाना आहे. युट्यूबच्या माध्यमातून आम्ही वाशी मार्केट मुंबई आणि गोलटिकडी मार्केट पुणे किंवा मॉलमध्ये सहज त्यांनी ह्या फळांची माहिती काढावी. हे फळ आज बाजारामध्ये एक फळ 200 रुपयाला आणि 1000 रुपये किलो प्रमाणे विकत आहे. ह्या फळाला उतारा कसा आहे? एका एकरामध्ये फळ किती पीक तुम्हाला घेऊन देऊ शकतो फायदा? पहिल्या वर्षी आपण एका एकरमध्ये 1.5 ते 2 टनापासून सुरुवात करू शकतोय आणि झाडं बारीक असल्यामुळे आपल्याला 1.5 आणि 2 टन उत्पादन मिळू शकतोय आणि त्याच 1.5 आणि 2 टनाचा भाव आपण धरला तर 500 ते 700 रुपये किलो धरला तर आपल्याला कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपये पहिल्या वर्षी उत्पादन मिळू शकते. आणि लागवडीचा खर्च त्यासाठी किती येतो साधारणतः? लागवडीचा खर्च 1 वर्ष, ह्याला 1 वर्ष लागवड केल्याच्या नंतर 50 वर्ष लाईफ आहे. 50 वर्षापर्यंत हे पीक आपल्याला घेतो. तर आपण इथे बघितलं की हे म्हणजे इच्छा तिथे मार्ग. आपल्यालाही जर या पिकाची लागवड करायची असेल तर आपण पदवीधर कृषी फार्मचे संचालक थोरात यांच्याशी संपर्क साधू शकता. आपला पत्ता आणि मोबाईल नंबर आपण आमच्या प्रेक्षकांना सांगावा. तरुण शेतकऱ्यांना एक माझा संदेश आहे, ज्यांना शेती परवडत नाही त्यांनी अवश्य माझ्या शेतावर एक वेळ यावा आणि माझा मोबाईल क्रमांक आहे 7875 1850 32. धन्यवाद. जय जवान जय किसान. तुमचं गाव कुठे आहे? माझं गाव बीड पासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. बीड पळी रोडला शिवणी गाव आहे.